नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाची बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। हा पेपर 2 मार्च 2024 रोजी झालेला आहे। एकूण 80 गुणांचा हा पेपर आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना व्यवस्थित वाचा, कारण प्रश्नपत्रिका हातात भेटल्यानंतर तुम्ही सूचना व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे या सूचनांचे आत्ताच व्यवस्थित वाचन करून घ्यायचे आहे। प्रश्न पहिला ए, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 5 गुणांसाठी 5 विधाने पूर्ण करायची आहेत। 1. गीझरचे इनर कंटेनर टिंब पासून बनवतात। 3 पर्याय दिलेले आहेत, त्यातील सी पर्याय बरोबर आहे कॉपर। गीझरचे इनर कंटेनर कॉपर पासून बनवितात। दुसरे, एलईडी टिंबचा वापर करून एसी सप्लाय वरही चालतात। त्याचा बी पर्याय बरोबर आहे रेक्टिफायर। एलईडी रेक्टिफायरचा वापर करून एसी सप्लाय वरही चालतात। तिसरे विधान, सोलर सेलचे आउटपुट टिंब सप्लाय असते। त्याचा बी पर्याय आहे डीसी। सोलर सेलचे आउटपुट डीसी सप्लाय असते। चौथे विधान, बॅटरीमध्ये टिंब ऍसिड वापरतात। त्याचा ए पर्याय आहे सल्फ्युरिक। बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ऍसिड वापरतात। पाचवे विधान, रिप्लेशन मोटर टिंब मध्ये वापरतात। त्याचा सी पर्याय आहे कॉम्प्रेसर। रिप्लेशन मोटर कॉम्प्रेसर मध्ये वापरतात। प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। 5 गुणांसाठी आहे हा प्रश्न। स्तंभ अ आणि स्तंभ ब देण्यात आलेला आहे। 1. आर्मेचर, त्याचा सी पर्याय आहे विद्युत बेल। 2. मेटल फिलेमेंट लॅम्प, त्याचा ए पर्याय आहे टंगस्टन। 3. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, त्याचा डी पर्याय आहे विद्युत दाब वाढवण्यासाठी। चौथे, सीटीएस वायरिंग, त्याचा ई पर्याय आहे वुडन बॅटन। आणि पाचवे, हॉट प्लेट, त्याचा बी पर्याय आहे सोल्डरिंग डिसोल्डरिंग साठी वापर। प्रश्न पहिल्यातील सी प्रश्न, खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा 5 गुणांसाठी। 1. वॉटर हीटर मध्ये कॅथोड रॉड हा गंजणारे भाग आकर्षून घेतो, बरोबर। 2. विद्युत बेल विद्युत प्रवाहाच्या विद्युत चुंबकीय परिणामावर कार्य करते, बरोबर। 3. ट्रान्सफॉर्मर सेल्फ इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो, चूक। 4. व्होल्टेज रेग्युलेटर हे अशुद्ध डीसी सप्लायचे रूपांतर शुद्ध डीसी सप्लाय मध्ये करण्यासाठी वापरतात, चूक। आणि 5वे विधान आहे स्विच बोर्ड नेहमी 1.5 मीटर उंचीवर बसवावा, बरोबर। डी प्रश्न, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न, इलेक्ट्रॉनिक उपकरणात बॅटरी चार्जिंग करण्यासाठी कोणता सप्लाय वापरतात? उत्तर आहे एसी सप्लाय। दुसरा प्रश्न, इमर्जन्सी लाईटचा उपयोग काय? उत्तर, लाईट गेल्यानंतर प्रकाशासाठी इमर्जन्सी लाईटचा उपयोग होतो। तिसरा प्रश्न, कोणत्याही 2 रेक्टिफायरची नावे लिहा। 1 हाफ वेव्ह व 2 फुल वेव्ह। चौथा प्रश्न, सिंगल फेज मोटरचे मुख्य भाग लिहा। 5वा प्रश्न आहे हॉट प्लेट मध्ये ऑपरेटिंग व्होल्टेजची मर्यादा रेंज किती? 120 व्होल्ट ते 480 व्होल्ट। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 12 गुणांसाठी लिहायची आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 12 गुणांसाठी, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 4 मार्क्स मिळतील। एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। 1. ट्रान्सफॉर्मरचे 4 फायदे लिहा। 2. बॅटरीची काळजी कशी घ्यावी, कोणतेही 4 मुद्दे लिहा। 3.
कॅपॅसिटर स्टार्ट मोटरची मंडलाकृती काढा व नावे द्या. 4. डीसी पॉवर सप्लायची ठोकळाकृती काढा. आणि 5. ऑटोकॅडमध्ये खालील त्रिकोण काढण्यासाठी दिलेल्या आज्ञावली पूर्ण करा. प्रश्न 4. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्न दिलेली आहेत. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 10 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 5 गुण मिळतील. 1. विद्युत वॉटर हीटरच्या खालील भागांविषयी माहिती लिहा. A. आउटलेट पाईप. B. ड्रेन व्हॉल्व. C. थर्मोस्टेट. D. हीटिंग एलिमेंट. E. स्टील टँक. दुसरा प्रश्न सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डची मंडलाकृती काढा. आणि तिसरा प्रश्न खालील आकृत्या काढा. 2 आकृत्या दिलेल्या आहेत. पेंटेड होल्डर आणि बी आहे 2 पिन प्लग. प्रश्न 5. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 16 गुणांसाठी लिहायची आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 8 मार्क्स मिळतील. 1. सोलर पॅनल कनेक्शनची ठोकळाकृती ब्लॉक डायग्राम काढा. 2. क्लिट वायरिंगची विस्तृत माहिती लिहा. आणि 3. इंडक्शन कुकरची कार्यपद्धती स्पष्ट करा. 6वा प्रश्न खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा 10 गुणांसाठी. 2 दिलेले आहेत. कोणताही एक सोडवायचा आहे. पुढे तुम्हाला 2 आकृत्या देखील दिलेल्या आहेत या प्रश्नांवर आधारित. आकृती क्रमांक 1 आणि आकृती क्रमांक 2. पहिल्या प्रश्नावर आधारित आकृती क्रमांक 1 आणि दुसऱ्या प्रश्नावर आधारित आकृती क्रमांक 2. दोघांपैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022, 2023 आणि 2024 या वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील.